काल आमच्या प्रभागाचा शटडाऊन होता. शटडाऊन असल्यामुळं आमच्या विभागात बऱ्याच ठिकाणी सोसायटीला पाणी नाही आहे. पाणी नसल्यामुळं सकाळपासून लोकांचे टँकर घेण्यासाठी धाव चालू आहे आणि आता टँकरसाठी पावती फाडतो आहे. पावती फाडल्यानंतर या CFCला पैसे भरण्यासाठी टॅक्सवाले आणि टँकरवाले दोघांची एवढी गर्दी आहे आणि एका माणसाला कमीत कमी 1-1 तास लागतो आणि या CFCच्या अशी परिस्थिती आहे की फक्त 2 स्टाफ आहेत त्यांचा. त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक लोकांना लहान त्रास होतो. या गरमीत इथे ACची सुविधा नाही आहे, कुठल्या गोष्टीची सुविधा नाही आहे. त्यामुळे आयुक्तांना निवेदन आहे की त्यांनी लक्ष देऊन याची सोय करून द्यावी. धन्यवाद. त्या गरजेचा विचार करून इथले प्रभाग अधिकारी आणि माननीय आयुक्त साहेबांनी इथे वाढीव CFCला लोक पेमेंटसाठी बसवावी आणि टँकरच्यासाठी सुद्धा वेगळी लाईन, ज्येष्ठासाठी वेगळी लाईन अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आम्ही 2-2 तास इथं लाईनमध्ये कसं उभं राहायचं? एक तर प्यायला पाणी नाही, खायला अन्न कमी म्हणजे मिळणं असं झालंय. भाजीपाला सुद्धा सगळ्या कथित अडचणी आहेत. कमीत कमी ज्या सोयी उपलब्ध करता येतील त्या तर करून द्या. एवढी माफक अपेक्षा आमची आहे नागरिक म्हणून.